सो ह्या गोष्टीकडे जर आपण लक्ष दिलं तर बऱ्याच लोकांचं अशा पद्धतीची भक्ती चालू आहे की मला काहीतरी अचीव झालं तर देव आहे आणि मला काहीतरी अचीव नाही झालं तर देव नाही आहे. अशा पद्धतीचं लोकांचं मत तयार होतं आहे, पण ते तयार नाही झालं पाहिजे. पण ते अनुभवाच्या गोष्टी आहेत, ज्याला त्याला त्याच्या गोष्टींच्या ठोकरा वेळच्या वेळी भेटतात आणि मग त्याला लक्षात येतं की आपण म्हणजे खूप धुळीच्या काना एवढं पण नाही आहे आणि भगवंत ही गोष्ट खूप मोठी आहे, तिथपर्यंत पोचायला आपल्याला वेळ आहे. आणि मग ते टोले बसल्यानंतर परत परत माणूस काही जण त्यातमध्ये येऊन जातात, काही एकदम खूपच अहंकार झाला असला तर दूध फेकले जातात. की सृष्टी बनवणारा कोणीतरी आहे, सृष्टीकर्ता, त्याने नियम ठरवून दिलेले, त्यानुसार सृष्टी चालते. तर मग ह्या सगळ्यात अध्यात्माची का गरज आहे? म्हणजे एक झालं देव आणि दुसरं झालं गुरु. तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला दैवतांची पण का गरज लागते? म्हणजे समजा एखाद्याचा प्रश्न असा असू शकतो, एखाद्या रॅशनल माइंडमध्ये असा क्वेश्चन असू शकतो की मी तर वाईट काही करत नाही आहे, तर मग मला जे भक्ती करायची गरज आहे ती का असावी? म्हणजे काय साध्य होईल त्याने? जर मी भक्ती नाही केली तर माझं काय